नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. भगवंताजवळ काय मागावे? परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे. म्हणून आपल्या भावनाने जसा पाहावा तसा तो आहे, असा सांगता येईल. म्हणजे सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्यांच्याजवळ काहीही मागितले तर ती द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुख दुःख आपल्याला भोगावे लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. ते सहज म्हणाले, इथे आता मला प्यायला पाणी मिळेल तर फार चांगलं होईल. असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे आता काही खायला मिळेल तर बरं, असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसं म्हणताच त्याच्या निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हा इथे बायका मुलं असती तर मजा आली असते. असे म्हणताच ते तिथे आले. एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ती सर्व मिळाली, तर आता इथे मला मरण आले तर, असे म्हणताच तो मरण पावला. म्हणून काय बी विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग. त्यांनी आपल्याला पांघराला घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी. ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरं काही मागण्याची इच्छा होत नाही. भगवंताचा अवतार केव्हा झाला आहे? तर भगवंताकरिताच देवाला अवतार घ्यावा लागला आहे. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचीच कामे होतं असं नाही. त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याची होऊन राहावे. म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याची गरज उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू. लोखंडाने परिसराला मारले तर त्याची सोनच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारले. विभीषणाने शरण आले म्हणून त्याला तारले आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारले, पण त्यांनी सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडाला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असं ज्याला कळालं त्याला सर्व कळालं. बोला जय बाळूमामा.